श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नित्य उपासना. स्वामी स्वरूप परमपूज्य श्री शरद लाटकर यांच्या ध्यानावस्थेतील अमृतवाणीद्वारे आविष्कृत नित्य उपासना कर्म या विषयावर आधारित लेखनकृती आहे. यातील पहिल्या प्रकरणाचे म्हणजेच नित्य उपासना कर्माची ओळख याचे वाचन आज मी करणार आहे. आपण सारे अत्यंत भाग्यवान आहोत, कारण आपल्याला हा मानव जन्म प्राप्त झालेला आहे. म्हणूनच सर्वप्रथम या देहाची विशेषता व महत्त्व समजून घेऊ. देवांनाही दुर्लभ, गंधर्वांनाही दुर्लभ देह जो मिळाल्यानंतर प्रत्यक्ष मुक्तीचा मार्ग सुस्पष्ट होतो असा हा मनुष्य देह आहे. हा देह म्हणजे प्रत्यक्ष वैकुंठाचे द्वारच. प्रत्यक्ष चतुर्भुज विष्णूंच्या दिशेने प्रस्थान करण्यासाठी जीवात्म्यास हा मानव देह प्रदान केलेला आहे. निर्गुण निराकार अशा परब्रह्म परमेश्वराला प्राप्त करण्याची क्षमता या मनुष्य देहातच आहे. मनुष्यामध्ये बुद्धी तत्व अर्थात धीतत्व असते. हे त्याचे एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल आणि यामुळेच तो इतर पशुपक्ष्यांपेक्षा वेगळा आहे. मनुष्याचा मेरुदंड पाठीचा कणा ऊर्ध्व दिशेत आहे. हा मेरुदंड सरळ व ताठ असल्याने मनुष्य सरळ उभा राहू शकतो. बाकी इतर पशुपक्षी प्राणी यांचा मेरुदंड क्षितिज समांतर पातळीवर आडवा किंवा तिरपा असून त्यांच्यामध्ये मनुष्यासारखी क्षमता नसते. विवेक, वैराग्य, ज्ञान, जिज्ञासा इत्यादी अनेक गुणांचा त्यांच्यामध्ये अभाव असतो. केवळ मनुष्यदेहच मेरुदंडाची ऊर्ध्व दिशा निर्देशित करतो. ऊर्ध्व दिशा म्हणजे परब्रह्म परमेश्वराची दिशा. वैकुंठ लोक, कैलास लोक, ब्रह्मलोक, गुरुलोक, सत्यलोक, अंतरिक्ष, आदित्य लोक, यक्ष गंधर्व लोक यांसारखे अनेक दिव्य लोक भूलोकाच्या ऊर्ध्व दिशेस आहेत. या दिव्य लोकांचा लाभ घेण्याची क्षमता केवळ मनुष्य देहातच आहे. मनुष्याचा मेरुदंड ऊर्ध्व दिशेत असल्याने त्याच्यामधील कुंडलिनी शक्तीचे जागरण होते व सुषुम्ना नाडीच्या मार्गे शक्ती संचलन होऊन ऊर्ध्व दिशेकडे जाते. मनुष्याच्या देहांतर्गत षटचक्रांच्या मार्गातून सुषुम्ना नाडीच्या ऊर्ध्वगती पथातून मूलाधार, स्वाधिष्ठान, हृदय, कंठ, भ्रूमध्य व सहस्त्रार अशा 6 चक्रास भेदन करून अंततः सहस्त्रार चक्रामध्ये ही कुंडलिनी शक्ती आपल्यामधील अमृताचा वर्षाव करते. यानेच मनुष्याचा नित्य योग सिद्ध होतो. असा मनुष्य जन्म दुर्लभतेने मिळालेला असल्याने त्याचे महत्त्व जाणून घेणे अगत्याचे आहे. 84 लक्ष योनींमध्ये भ्रमण करीत सर्व भोग भोगल्यानंतर पापपुण्य समसमान झाल्यावर जीवात्म्यास मनुष्य देह प्राप्त होतो. जलचर, स्थलचर, पशुपक्षी इत्यादी अनेक योनींमध्ये अनेक लोकांमध्ये भ्रमण केल्याने जीवात्म्यावर ते संस्कार अंशात्मक प्रमाणात दिसून येतात. अशा संस्कारांचा ठसा मनुष्याच्या आचरणातून दिसून येतो. मनुष्य वनस्पतींप्रमाणे कधी तमोगुणयुक्त वर्तन करतो तर कधी पक्षी जन्माच्या संस्काराने आकाशात कल्पनेच्या भराऱ्या मारतो. गंधर्व लोकांमधील भ्रमणाने विविध कलागुण मनुष्यामध्ये दृगोच्चर होतात तर कधी त्याचे वर्तन पशुसमान दिसते. या उलट कधी दिव्य लोकातील संस्कारांमुळे अंतःप्रेरणेने दिव्य लोकांसमान ज्ञानयुक्त वर्तन करतो. अशा प्रकारे एकाच जीवनात मनुष्य भिन्न भिन्न प्रकारचे वर्तन करतो असे दिसते. या साऱ्याच्या प्रभावाखाली जीवन चालू असल्याने आपण माणूस आहोत याचे त्याला स्वतःलाच विस्मरण होऊ जाते. वरील वर्णनाप्रमाणे असे विविध प्रकारचे आचरण मनुष्याकडून कसे घडते याची कारण मीमांसा आता जाणून घेऊ. आपण आत्तापर्यंत मनुष्याच्या पंचमहाभूतात्मक दृश्यमान देहाचे अर्थात मनुष्याच्या स्थूल देहाचे शरीराचे वर्णन पाहिले व विशेषताही जाणवली. परंतु या स्थूल देहासोबत त्याला सूक्ष्म देह व कारण देह असे आणखी 2 देह प्राप्त असतात. मनुष्यामध्ये उत्पन्न होणाऱ्या वेगवेगळ्या वृत्ती प्रवृत्तींचा संबंध या त्रिदेहांशी असतो. सूक्ष्म शरीर हे त्रिगुणात्मक असून सत्वगुण, रजगुण व तमगुण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार यांसह पंचप्राण, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय इत्यादी तत्वांनीही बनवलेले असतात. जन्मापूर्वी व जन्मानंतर ही तत्वे जीवासोबतच राहतात. सूक्ष्मदेह हा स्थूल देहाशी संलग्न असून त्याच्यासारखा आकार धारण करू असतो. हा सूक्ष्मदेह क्रियाप्रधान देह असतो. तिसरा कारण देह हा एक भव्य गोलाकार असून जीवात्म्याच्या साधनेनुसार त्याचे भिन्न भिन्न रंग असतात. जसे गडद लाल, केशरी, पिवळा, निळा इत्यादी रंग हे वेगवेगळ्या प्रवृत्तींचे द्योतक असून परिवर्तनशील असतात.
कारण देहाच्या या भव्य गोलाकारामध्ये जन्मोजन्मींच्या वासना इच्छा समुचित असतात व जतन करून ठेवलेल्या असतात. त्यातील ज्या वासना अत्यंत प्रभावी असतात त्या वासनेच्या प्रवृत्ती अंतःकरणातील चित्तावर प्रहार करतात. तेथून त्या विचारप्रवाहाच्या स्वरूपात मनात प्रविष्ट होतात. मनात ती वासना इच्छा आल्यामुळे त्याची पूर्तता करण्यासाठी मनुष्य क्रियाशील होतो व त्याच्याकडून विशिष्ट कृती किंवा आचरण घडते. कारण देहात साठलेल्या काही वासनांपैकी काही चांगल्या व काही वाईटही असू शकतात. म्हणूनच त्याच्या प्रभावाने एखाद्या माणसाचे वर्तन वेगवेगळे असू शकते. आता असा प्रश्न निर्माण होतो की मनुष्यावर प्रभाव करीत असलेल्या अयोग्य अवांछित वासनांपासून त्याचे संरक्षण कसे होईल. अनंत योनींच्या वासना इच्छा व कुसंस्कारांपासून मनुष्याचा बचाव करणारी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे नित्य उपासना कर्म. नित्य उपासना कर्म म्हणजे काय व त्याचे महत्त्व कोणते इत्यादी विषय आता आपण जाणून घेऊ. नित्य उपासना कर्माचे स्वरूप व महत्त्व. नित्य उपासना कर्म यातील नित्य हा शब्द परब्रह्म परमेश्वराचे स्वरूप लक्षण दाखवणारा शब्द आहे, जो नित्य आहे, अखंड आहे, आनंद स्वरूप, ज्ञान स्वरूप, चैतन्य स्वरूप अखंड आहे. तोच परब्रह्म परमेश्वर असून तेच सद्गुरू आहेत. म्हणून नित्य हा शब्द परब्रह्म परमेश्वर स्वरूप सद्गुरूंचा निर्देशक शब्द आहे. आता उपासनेचे विविध अर्थ पाहू. सद्गुरूंच्या जवळ शरण भावनेने जाऊन जी शास्त्रोक्त क्रिया केली जाते ती उपासना. सद्गुरूंच्या जवळ जाणे म्हणजे नित्य तत्वाच्या जवळ जाणे होय. सत्शिष्य जेव्हा नित्य तत्वाच्या समीप शास्त्रानुसार क्रिया करतो ती उपासना. उपासना म्हणजे सद्गुरूंचा नित्य सत्संगच होय. सद्गुरू तत्व अखंड, अविरत, सर्वव्याप्त, प्रत्येक अणुरेणूंच्या केंद्रस्थानी व अणुरेणूंनी व्यापलेल्या सर्व क्षेत्रात असणारे सर्वव्याप्त तत्व होय. सद्गुरू आपल्या सत्शिष्यास नित्य उपासनेद्वारे सगुणातून निर्गुणाकडे घेऊन जातात. वरवर पाहता नित्य उपासना कर्म हे कर्मकांड वाटेल, परंतु परब्रह्म परमेश्वराचा संपूर्ण ब्रह्मांडातील तो एक आविष्कार आहे. नित्य उपासनेच्या या आविष्काराने हे कर्म म्हणजे परब्रह्म परमेश्वराचा आनंदोत्सव आहे. सद्गुरूंच्या पथनिर्देशाप्रमाणे सत्शिष्याने हे कर्म केले तर तो या मार्गाने सहजपणे मार्गस्थ होतो. त्यामध्ये कर्तृत्व भावाचा लवलेश राहत नाही. अशी ही नित्य उपासना सद्भाव व प्रेमभावाने ज्ञानयुक्त स्थितीत व्हाव्यास हवी, अन्यथा ती एक शारीरिक कवायतच म्हणावी लागेल. नित्य उपासना कर्म करताना त्याच्या मागे असणाऱ्या अधिष्ठानाचे अर्थात परब्रह्म परमेश्वर स्वरूप सद्गुरूंचे प्रेरणा तत्व जाणणे आवश्यक आहे. अन्यथा मी हे सर्व कैल्याचा अहंकार माणसाला स्पर्श करतो. सर्व कर्तृत्व व श्रेय स्वतःकडे घेतल्याने ती क्रिया कर्मात रूपांतरित होते व संचिताच्या रूपात जन्ममृत्यू चक्राला कारणीभूत ठरते. माणूस जन्माला येताना संपूर्ण पूर्व कर्मांचा आजपर्यंतचा जो साठा आहे तेच संचित होय. या संचिताच्या काही भाग प्रारब्धाच्या रूपात मनुष्याला विशिष्ट स्थिती परिस्थितीचे दर्शन करवितो व त्यामुळे सुख किंवा दुःख, अनुकूल अथवा प्रतिकूल परिस्थितीची जाणीव मनुष्याला होते. अशा पूर्वकर्मांच्या फळापासून मुक्ती मिळवण्यासाठी नित्य उपासना कर्मांची उपयुक्तता मनुष्यास अनुभवता येते. म्हणून नियमितपणे उपासना करणे मनुष्यासाठी हितकर आहे. नियमितपणामुळे नियम सिद्ध होतो तर यम हा सदाचाराने सिद्ध होतो. यम नियम सिद्ध होताना सत्संगाची आवश्यकता असते. सत्संगामुळे मन, बुद्धी, चित्त, अहंकार पवित्र होतात. सत्संग हा वस्तुतः आत्मसंग होय. म्हणून प्रत्येकाने आपल्या हृदय आकाशात प्रतिष्ठित आलेल्या गुरुतत्वाचे स्मरण करावे. यम नियमानंतर आसन क्रिया आहे. आसन हे मुख्यतः मनाचे संतुलन होय. हे संतुलन सिद्ध झाल्याने प्राणायाम सहजतेने घडतो. अशा प्रकारे योगाचेही 4 बाह्यांगे जेव्हा सिद्ध होतात तेव्हा अंतरंगातील योग सिद्ध होतो. प्रत्याहार, ध्यान, धारणा व समाधी ही अंतरंगाची 4 अंगे आहेत. जेव्हा प्राण सिद्ध होतो तेव्हा परब्रह्म परमेश्वराशी तादात्म्य भाव हळूहळू सिद्ध होतो. जागृती, स्वप्न व सुषुप्ती या तिन्ही अवस्थेमध्ये जीवात्मा सहजतेने ईश्वराशी अनुसंधानित होतो व त्याला विश्वव्याप्त स्थितीचा अनुभव मिळतो. हाच समाधीचा अनुभव होय. हे सारे काही नित्य उपासना कर्म सिद्ध झाल्याने घडवून येते. मात्र यासाठी दृढनिश्चय, दृढ संकल्प, सद्गुरूंच्या चरणी प्रेम, भक्ती, विश्वास व शरणभाव असावा लागतो. नित्य उपासना कर्माला ज्ञानाचे, शास्त्राचे व वेदांचे अधिष्ठान आहे. त्याचा लाभ करून घेण्यासाठी वेळेचे, स्थानाचे व क्रियेचे नियोजन करावे.
त्यामुळे नियम सिद्ध होतो. हीच उपासना मनुष्याला ईश्वराजवळ नेते. उपासनेचे तत्वरहस्य, त्यातील मंत्र व क्रिया यांच्या शास्त्रशुद्ध ज्ञानाने आचरण घडल्यास परमेश्वर प्राप्तीचा मार्ग मोकळा होतो. नित्य उपासनेचे रहस्यच नियमात दडले आहे. त्यासाठी नियमाचा अधिक विस्तारपूर्वक विचार करणे अनिवार्य ठरते. निश्चित वेळ, स्थान व क्रिया याचे सातत्याने पालन करणे हाच नियम होय. नियमातून संतुलन प्राप्त होते. नित्य उपासना कर्माद्वारे यम व नियम सिद्ध झाले की संतुलित मनुष्याला प्रकृती संबंध विच्छेद झाल्याने आसक्ती उरत नाही व या मार्गानेच पुढे स्वरूपाशी एकरूपता प्राप्त होते. त्यामुळे प्रारब्धवश आलेल्या सुखदुःखांचा प्रभाव मनुष्यावर होत नाही. ही एक मोठी उपलब्धी आहे. प्रकृती संबंध विच्छेद झाल्याने मनुष्य आपले कर्तव्य करीत असतानाच आनंदाची प्राप्ती करून घेतो. नित्य उपासना कर्म केल्याने त्याच्या अंतःकरणातील पशुतुल्य वृत्ती, निषिद्ध कर्म नष्ट होते व त्याला वामशक्तींपासून संरक्षण प्राप्त होते. मनुष्य हा कर्मप्रधान क्रियाप्रधान जीव आहे. जन्मल्यानंतरच्या अर्भकावस्थेपासून बालक, किशोर, युवा, प्रौढ, वृद्ध व शेवटी मृत्यूपर्यंत तो काही ना काही क्रिया, कोणते ना कोणते कर्म करीतच असतो. या जीवनाच्या प्रवासात नित्य उपासना कर्माचे सुयोग्य विहित कर्म कोणते व निषिद्ध कर्म कोणते याचे ज्ञान होते. त्यामुळे योग्य मार्गाने मनुष्याची कर्मे घडतात. भूक, तहान, स्वसंरक्षण, भय, भेद इत्यादी प्राणधर्म व उपजत प्रवृत्ती बालकामध्ये जन्मताच असतात. पुढे त्याच्यामध्ये स्वतःच्या व्यक्तित्वाची जाणीव वृद्धिंगत होऊ लागते. जीवभावाची प्राप्ती होऊ लागते व हा देह म्हणजेच मी आहे अशी त्या जीवात्म्याची धारणा हळूहळू दृढ होऊन अहंकाराची निर्मिती होऊ लागते. पुढे अहंकाराचे स्थान निश्चित होत जाते व हा अहंकारच मनुष्याच्या बंधनाचे कारण ठरतो. या बंधनातून सुटण्यासाठी नित्य उपासना कर्माची नितांत आवश्यकता असते. नित्य उपासना कर्मांमध्ये शास्त्राच्या अनुसार, विधिविधानाच्या अनुसार विविध कर्मे सांगितली आहेत. याचे अनुसरण केल्याने मनुष्यास सद्गुरूंची प्राप्ती करून घेता येते. त्यांचा उपदेश व निज ज्ञान प्राप्त होते. परब्रह्म परमेश्वर प्राप्तीचा मार्ग मिळतो व अंतिम ज्ञानाची, चैतन्याची व ब्रह्मानंदाची प्राप्ती होते. खरे तर हेच जीवाचे प्रयोजन होय. देहाची अंतर्बाह्य पवित्रता व शुद्धता प्राप्त होण्यासाठी नित्य उपासना कर्माचे महत्त्व आहे. मनुष्य निद्रेतून जागृत अवस्थेत आल्यापासून पुनश्च निद्रिस्त होईपर्यंतच्या काळातीला आचरण व शास्त्रोक्त कर्मे यांचा समावेश नित्य उपासना कर्मामध्ये केला जातो. त्यामुळे स्थूल, सूक्ष्म व कारणदेह पवित्र होतात. यासाठीच देवार्चन, प्रातस्मरण, ध्यानधारणा, जप, अनुष्ठान इत्यादी अनेक प्रकारची कर्मे नित्य उपासनेमध्ये समाविष्ट असतात. नित्य उपासना कर्मामध्ये शास्त्रविहित कर्मे, विधी, क्रिया, उपासना यांचा समावेश असल्याने त्याचे अनुसरण केल्यास संचित व प्रारब्धाचा प्रभाव हळूहळू कमी होत जातो व पुरुषार्थ वाढीस लागतो. नित्य उपासनेचे विधिवत आचरण केल्याने मनुष्याच्या पंचकोशांवर पूर्वजन्मात झालेल्या पापकर्मांचा प्रभाव नष्ट होतो. पापकर्मांच्या बंधनातून सुटका होते. त्याला वाटणारी अतृप्ती व इच्छा, वासना यांचे बंधन नाहीसे होते. नित्य उपासना कर्माचा आणखी एक महत्त्वाचा लाभ म्हणजे मनुष्यास त्याच्यावर असलेल्या 3 ऋणातून मुक्त होता येते. जीवात्मा जेव्हा देवलोकाची यात्रा करतो तेव्हा त्याला देवांचा आशीर्वाद मिळतो. म्हणून मनुष्य जन्मात त्याला देवांच्या ऋणातून मुक्त व्हायचे असते. मनुष्य देह प्राप्त होण्यासाठी पूर्वजांच्या 7 पिढ्यांचा जो आशीर्वाद लाभतो त्यासाठी मनुष्य देहातच त्यांच्या ऋणातून मुक्त होता येते. जीवात्मा या जन्मापूर्वी अंतरिक्षात भ्रमण करताना त्याला सप्तऋषींचे आशीर्वाद मिळतात. त्यामुळे मनुष्य देहात जीवात्मा प्रवेश करतो. तेव्हा त्यांचेही ऋण सोबत घेऊन जीवात्मा मनुष्य देहात जन्म घेतो. नित्य उपासना कर्माद्वारे त्यातून मुक्त होण्यासाठी संधी प्राप्त होते. या संधीचा लाभ घेऊन देवऋण, ऋषीऋण व पितृऋणातून मुक्त होत मनुष्य मुक्तीच्या पथावर मार्गस्थ होतो. यासाठी नित्य उपासना कर्मांमध्ये देवदेवतांचे पूजन अर्चन, स्नान संध्या, जप जाप्य, हवन, तर्पण, अतिथीपूजन इत्यादी अनेक कर्म सुचवलेले आहेत. या ऋणमुक्तीसाठी ज्येष्ठांचा, अतिथींचा आदर सत्कार, मातापित्यांची सेवा इत्यादी गोष्टी साहाय्यभूत ठरतात. नित्य उपासना कर्मांच्या अनुसरणाने मनुष्य जीवन सार्थक होण्यासाठी सद्गुरूंची प्राप्ती होते. नित्य उपासना कर्मामुळे मनुष्य अंतर्बाह्य पवित्र होतो. त्याचे प्राण पवित्र होतात. शरीर स्वस्थ होते. वासना, इच्छा, चित्तप्रवृत्ती नियंत्रित राहतात. विवेकाचा उद्भव होतो. विविध प्रकारच्या भोगांची इच्छा असणाऱ्या इंद्रियांना त्याच्या कारण देहातून ऊर्जा मिळत असते. म्हणूनच पंचेंद्रियांना नियंत्रणात बांधणे आवश्यक असते. विषय उपभोगाच्या मागे धावणाऱ्या इंद्रियांना
यम व नियम यांनी बांधता येते. संयम व विवेकाचा उद्भव झाल्याने हे कार्य सिद्ध होते. जसे एखादा कुशल माहूत माजलेल्या हत्तीला नियंत्रित करू शकतो, तसे नित्य उपासना कर्म सिद्ध झाल्याने सद्गुरूंची प्राप्ती होऊन मनबुद्धीसह पंचेंद्रियांवर मनुष्यास नियंत्रण प्राप्त करता येते. विषय वासना व उपभोगाची लालसा असणाऱ्या इंद्रियांना नियंत्रित ठेवले नाही तर मनुष्याची अवस्था एखाद्या भ्रमिष्ठासारखी होते व पुनश्च तो जन्ममरणाच्या चक्रात अडकून पडतो. म्हणून या समस्त पार्श्वभूमीचे आकलन करून मनुष्याने वेळी सावध व्हावयास हवे व शास्त्रानुसार निर्देशित नित्य उपासना कर्माचा पद स्वीकारावा. नित्य उपासना कर्म केले तर भजन, नामस्मरण, योगविद्या, भगवत प्रेम, त्यागाची भावना, सत्प्रवृत्ती, सदाचार सिद्ध होईल. सद्गुरूंची सेवा घडेल. संपूर्ण आनंदाची प्राप्ती, संपूर्ण तृप्तीची प्राप्ती, ज्ञानपूर्ण जीवनाची प्राप्ती, चैतन्याची प्राप्ती करून एक परिपूर्ण जीव जगण्यासाठी मनुष्यदेह सक्षम होईल. नित्य उपासना कर्माने जीवात्मा ईश्वराशी तादात्म्य पावून ईश्वर प्राप्तीचे गंतव्य सिद्ध होते. अष्टांग योगातील यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा व समाधी सहजपणे सिद्ध होतात. वेद संस्कृतीनुसार नित्य उपासना कर्मांची रचना अशी आहे की त्याद्वारे देहाचे शुद्धीकरण होते. देवार्चन व प्रातस्मरणाने सूक्ष्मदेह पवित्र होतो. ध्यान, धारणा, जप, अनुष्ठान इत्यादी कर्मांनी मनुष्यास अनेक प्रकारचे लाभ होतात. पंचायतन पूजेमुळे पंच ज्ञानेंद्रिये प्रेरित होतात व हवनक्रिया सिद्ध होते, ज्यामध्ये देवयज्ञ, ब्रह्मयज्ञ, ऋषीयज्ञ, पितरांचे स्मरण करून पितरांसाठी हवन करणे इत्यादींचा समावेश आहे. संध्या व हवन यांद्वारे प्रायश्चित कर्म पूर्ण करीत असताना 3 ऋणातून मुक्ती मिळून आपल्या दैनंदिन गृहस्थ धर्माचे कार्य व्यवस्थितपणे पार पडता येते. नित्य उपासना कर्मांच्या अनुसरणाने त्रिदेहामध्ये स्वास्थ्य प्राप्ती होते, प्रसन्नता प्राप्त होते. या साऱ्या लाभाच्या दृष्टीने नित्य उपासना कर्माचे महत्त्व लक्षात येते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.